नमस्कार मंडळी, आम्ही आले आहे मोरेवाडी या गावामध्ये. हे आमच्या आत्तीचं गाव, खूप जुनं असं गाव. हे डोंगराळ भागामध्ये वसलेलं गाव आहे. तालुका चंदगड या भागातले हे मोरेवाडी गाव. अति सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता. या डोंगराळ भागामध्ये खूप असं घनदाट जंगल आणि खूप सारे जंगली प्राणी पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि नेचरनं दिलेलं फ्री मधलं नेचर, शुद्ध हवा आणि अति सुंदर असं दृश्य या डोंगराळ भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून संधी मिळाली म्हणून मी या गावी आलो आणि विचार केला की व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवेल. मी आमच्या मुलांना, फॅमिली, मित्रमंडळ घेऊन आलेलो आहे जंगलामध्ये. आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जर यायचं असेल त्यावेळी तुम्हाला खूप सारे असे प्राणी दिसतात. स्पेशली आमच्या भागातील मोर असेल किंवा लांडोरी असतील आणि इतर प्राणी असतील, हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळीच पाहायला मिळतात. आणि त्यांचा आवाज देखील आता सुरुवात होईल आणि ते वरून खाली जाण्याची सुरुवात होईल. आणि जर आपल्याला चान्स म्हणून जर आपल्याला ते पक्षी भेटले तर मी तुम्हाला दाखवेन. येस बाबा, येस. आणि मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे त्या पक्ष्यांची काळजी घेणं, त्यांना वाचवणं आपलं काम आहे. आणि ते पक्षी वाचणार जेव्हा आपल्याकडे घनदाट असं जंगल असणार. पण सध्याच्या काळामध्ये जंगलामध्ये झाडं तोडणे असे प्रकार चालू असल्यामुळे जंगल कमी होत आहे, त्यामुळे पाऊसही कमी होत आहे. आता सध्या तरी या वर्षामध्ये 25 वर्षानंतर पाऊस जसा 25 वर्षापूर्वी होता त्यावेळी या वर्षी पडलाय. म्हणून झाडं लावणं, झाडं जगवणं आपलं काम आहे. आणि त्या झाडांची तुम्ही जर निगा केली तर ते पक्षी वाचणार आणि ते पक्षी त्या जंगलामध्ये राहणार. त्या सगळ्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी असणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी झाडे लावायचे आहेत, झाडे जगवायचे आहेत आणि अशा या फ्री मधल्या निसर्गाचा तुम्ही आनंद लुटायचा आहे. आणि जर फ्री मधला आनंद जर तुम्हाला लुटता आला नाही तर तुम्हाला विकत ही कुठली गोष्ट मिळणार नाही, याची तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे या सर्व गोष्टी. म्हणून मी सांगतो, वेळ जेव्हा भेटेल त्यावेळी अशा सुंदर अशा वातावरणात जायचं आहे, लाईफची मजा घ्यायची आहे. तुम्हाला का पैसे द्यायला लागत नाही, फक्त वेळ काढायचा आहे. आणि तो वेळ जर तुम्ही दिला तर तुम्ही निसर्गामध्ये असलेल्या सर्व नयनरम्य वातावरणाची तुम्ही मजा घेऊ शकता. येस बाबा, येस वा, येस, व्हेरी गुड. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही झाडं बघू शकताय. इथं खूप सारे फ्लावर्स आलेले आहेत, हे तुम्ही कधी पाहिलेही नसतील. आणि यांना आम्ही असं जंगली असे फळं म्हणतो, त्यांना जंगली फुलं आहेत, ही जंगली फळं आहेत. आणि त्या जंगलातल्या फळांची मजा ही वेगळीच आहे. म्हणून तुम्ही अशा ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, तर तुम्हाला ते निसर्ग कसा आहे ते कळेल. शहरामध्ये हे सगळ्या गोष्टी करणं खूप खूप अवघड आहे, कारण तिथं निसर्गच राहिला नाही आहे, निसर्ग खूप कमी आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही सुट्टीच्या दिवसामध्ये त्याचा वेळ काढून तुम्ही अशा भागामध्ये जा की तिथं तुम्हाला ॲक्च्युअली नॅचरल नेचर कसं आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. हे बघू शकता तुम्ही, किती मोठा असा डोंगर आहे आणि आम्ही असं खाली खाली चाललो आहे. आणि तुम्हाला जर आता बाय चान्स आपल्याला जर भेटले काही पक्षी, प्राणी किंवा मोर, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.